नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर विरोध करावा. कुरुंदवाडमधील पूर परिषदेत करण्यात आला महत्त्वपूर्ण ठराव. धरणामधील पाणी विसर्गाबाबत दोन्ही सरकारनी समन्वय ठेवण्याची कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक प्रफुल्ल झपके यांची सूचना. विठू नामाच्या जयघोषात प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या नंदवाळात आषाढी एकादशी यात्रेचा उत्साह. दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. सोहळ्यात 700 ते 800 दिंड्यांचा सहभाग. राज्यातील सर्वंकष घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण निश्चितीबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न. कोल्हापुरात पावसाची उघडझाप. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट. आणि कोल्हापूर जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात संपन्न. विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र कर्नाटक सरकारनं धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय ठेवून केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक प्रफुल्ल झपके यांनी केलंय. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथं आयोजित 4थ्या पूर परिषदेत ते बोलत होते. या पूर परिषदेत अलमट्टी उंची वाढीविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर विरोध करावा यासह 6 ठराव करण्यात आले. शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश संघटना आणि कृष्णा पूर नियंत्रण नागरी कृती समितीनं कुरुंदवाड इथं 4थी पूर परिषद आयोजित केली होती. या पूर परिषदेला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल झपके, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता शांतीनाथ पाटील, सेवानिवृत्त उपअभियंता प्रभाकर केंगार, चिंतामणी सहस्त्रबुद्धे, फाईट आर्मीचे अशोक रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रफुल्ल झपके यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय ठेवावा, तसंच केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं. मुख्यतः हा जो विषय आहे हा विसर्ग परिचालनाचा आहे, अलमट्टीच्या विसर्ग परिचालनाचा. आणि त्यासाठी मला वाटतं असे जॉईंट लेवलला कर्नाटकचे अधिकारी आणि आपले अधिकारी असे निळ्या लेवलला त्यांचं जॉईंट समिती आहे आणि ते याच्यावर हे करतात. आता रिव्ह्यू घेऊन त्याचा अभ्यास करून मग आपले अधिकारी त्यांना सांगतात किंवा आग्रह धरतात, त्याप्रमाणे त्याचं परिचालन करतात. तर हीच जी कार्यवाही आहे ही ती मला वाटतं अधिक इफेक्टिव्हली कशी होईल हे बघितलं जाणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं आपलं मंडळी, आपली सगळी अधिकारी मंडळी, शासन हे त्यासाठी प्रयत्न करत असतीलच, पण अजून यामध्ये काही स्कोप असेल जास्त ॲक्युरेट कसं होईल तर या दृष्टीने मला वाटतं अभ्यास जास्त कार्यवाही होईल. धनाजी चुडमुंगे यांनी अलमट्टी हिप्परगी बॅरेज विरोधात 10 जुलैला सांगलीत सर्वपक्षीय महापूर विरोधी कृती समितीकडून आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात शिरोळ तालुक्यातील पूर बाधितांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. या भागातल्या लोकांचं दुखणं नेमकं काय आहे हे शासन स्तरापर्यंत कळायला पाहिजे. हा या पूर परिषदेचा उद्देश आहे. आमच्या भागातल्या लोकांचं म्हणणं काय आहे हे शासन आणि पाटबंधारे खात्याला कळावं यासाठीची ही पूर परिषद आहे. आणि इथं येणारे तज्ज्ञ लोक काय म्हणतात, तुमच्या कुठल्या चुकामुळे हे आम्हाला याचं भोग भोगावे लागतात हे सांगण्यासाठीची ही पूर परिषद आहे. आणि या पूर परिषदेमधून जो शेतकऱ्यांचा, इथल्या नागरिकांचा, इथल्या पूरग्रस्तांचा जो आक्रोश आहे हे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हे व्यासपीठ म्हणून ही पूर परिषद आहे लक्षात. यावेळी सर्जेराव पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका केली. पाटबंधाराला सांगितलं की तुम्ही अतिक्रमण करा. पाटबंधार म्हणजे आमचं ते कामच नाही आहे. म्हणजे एक वडनेरे समितीचा अधिकारी, जबाबदार अधिकारी, त्याला हे माहित नाही की पाटबंधारे अतिक्रमण करू शकत नाही. मग त्यांनी GR दुसरा काढला
त्यामध्ये असं म्हणलं की नगर सचिवांनी ते अतिक्रमण काढलं पाहिजे. आज तागायत वडनेरेचं कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही उपाययोजना याची अंमलबजावणी झाली नाही. त्या सगळ्याची नावं न सांगता त्यात त्यांनी सांगितलं नदी सरळीकरण करा, म्हणजे नदी अशी वाकडी फिरते ना तिला सरळ करा. हे कोणाला पटेल का? त्यांनी सांगितलं की नदीची खोली वाढवा, गाळ काढा. अरे गाळ काढल्यावर काय होणार आहे? पाण्याचं स्टोरेज वाढणार आहे. त्याच्यामुळे पूर कुठं नियंत्रित होणार आहे का? नाही होणार. हे असे अभ्यासक लोक जर आपल्यावरती 10 वर्ष अभ्यास करून जर सांगत असतील तर हे आपल्यासाठी मूर्खपणा आहे. या पूर परिषदेत अलमट्टी उंचीवाढीला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर विरोध करावा, अलमट्टी धरणातील पाणीसाठा केंद्रीय जल आयोगाच्या सूचनानुसार नियंत्रित करावा, जागतिक बँकेकडून मिळालेल्या 32 कोटीतून नदीपात्रातील भराव आणि पूल अडथळे काढण्याची कामं प्राधान्यानं करावीत, महापूर आल्यानंतर घराचं शेतीचं होणारं नुकसान सरकारनं 100% द्यावं, यासह 6 ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी दीपक पाटील, प्रदीप वायचळ, राकेश जगदाळे, पी माने, नागेश काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. केंद्र सरकारनं घनकचरा व्यवस्थापन कायद्यावरून 9 वर्ष झाली, तरीही या कायद्यानुसार राज्यातील सर्वंकष घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण आणि योजना अद्याप शासनानं आखलेली नाही. याबाबतचा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब मान्य केली. तथापि सध्या राज्याची कचरा संकलनाची टक्केवारी 89.24% इतकी असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील सर्वंकष घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. केंद्र सरकारनं घनकचरा व्यवस्थापन कायदा करून 9 वर्ष होऊनही या कायद्यानुसार राज्यासाठी सर्वंकष घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण आणि योजना अद्याप आखली नाही. राज्यात 2021-22 या कालावधीत 41% असंकलित कचऱ्याची नोंद करण्यात आल्याचं भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी आपल्या अहवालात नमूद केलं असल्याची बाब आमदार सतेज पाटील यांनी निदर्शनास आणून दिली. कॅगच्या अहवालामुळं घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रियेबाबतची उदासीनता निदर्शनास आली आहे. केंद्र शासनानं घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केल्यापासून 1 वर्षाच्या आत राज्यासाठी घनकचरा धोरण आणि घनकचरा व्यवस्थापन आखावं असे निर्देश देऊनही शासनानं या प्रकरणी कोणतीच कार्यवाही केली नाही. शहरी आणि ग्रामीण भागात वाढत्या लोकसंख्येमुळं दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचं योग्य व्यवस्थापन होत नाही. त्यामुळं सर्वत्र कचऱ्याची समस्या निर्माण झाली असल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर खुलासा करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यासाठी सर्वंकष घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण आणि योजना अद्याप आखली नसल्याचं मान्य केलं. तथापि सध्या राज्याची कचरा संकलनाची टक्केवारी 89.24% इतकी असल्याचं त्यांनी सांगितलं. घनकचरा व्यवस्थापनाबाबत शासन परिपत्रक दिनांक 29 एप्रिल 2017 अन्वये सर्वंकष सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसंच राज्याचे घनकचरा व्यवस्थापन धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अपघात प्रकरणातल्या दाखल गुन्ह्यातील वाहन सोडवण्यासाठी 40,000ची लाच स्वीकारताना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गडिंग्लज पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार नीता कांबळेला रंगेहात पकडलं होतं. आज न्यायालयानं तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गडिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदाराच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातातील गाडी गडिंग्लज पोलिसांनी जप्त केली होती. या गुन्ह्याचा तपास गडिंग्लज पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार नीता कांबळे हिच्याकडे होता. गुन्ह्यातील वाहन सोडवण्यासाठी तक्रारदारांनी नीता कांबळे हिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी कांबळे हिनं तक्रारदारांकडे 60,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 40,000 रुपये देण्याचं ठरलं. त्यानंतर तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. शनिवारी सायंकाळी 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक फौजदार नीता कांबळे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान आज लाचखोर पोलीस नीता कांबळे हिला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर शहरात 100 कोटीतून केलेले रस्ते थोड्याशा पावसानं उखडलेत. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेनं मुरुम टाकला होता. मात्र हा मुरुमही पावसाळ्याच्या पाण्यानं वाहून गेल्यानं महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव शहरवासियांना येतोय. कोल्हापूर महानगरपालिकेला रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मिळाला. मात्र या निधीतून केलेल्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण थोड्याशा पावसातही हे रस्ते उखडले आहेत. या रस्त्यावर 10 इंचांपासून ते 4 फुटांपर्यंत खड्डे पडल्यामुळं जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागतायत. कधी वाहन खड्ड्यात जाऊन नियंत्रण सुटेल आणि अपघात होईल याचा नेम नाही. खड्डेमय रस्त्यांमुळं वाहनंही नादुरुस्त होत आहेत. त्यातच हे खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्यावर मुरुम टाकण्यात आलाय. मात्र पावसामुळं आता याच रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळं वाहनधारकांना वाहन चालवणं आणखी धोकादायक ठरत आहे. काही ठिकाणी या चिखलामुळं अपघाताच्याही घटना घडतायत. शहरातील रस्त्यांची ही अवस्था पाहून हे काय स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारं शहर आहे का, असा संतप्त सवाल शहरवासीय विचारतायत. आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर शहरातल्या सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. विठुनामाचा जयघोष करत सकाळपासूनच विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला पहाटे अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. मिरजकर तिकटी शनिवार पेठेतील बुरुड गल्ली, उत्तरेश्वर पेठेतील विठ्ठल मंदिरासह अन्य मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात भाविकांनी विठुनामाचा जयघोष केला. शहरातील विठ्ठल मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. कोल्हापूरला मेडिकल हब बनवण्यामध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटल महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील सर्जिकल रोबोट आणि IVF विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सुसज्ज शस्त्रक्रिया विभागातील सर्जिकल रोबोट आणि IVF विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टरांकडून या रोबोटिक सर्जरी मशीनची आणि IVF विभागाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. सुरुवातीला डॉक्टर उल्हास दामले यांनी मागील 15 वर्षात हॉस्पिटलनं केलेल्या दैदिप्यमान यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. हॉस्पिटलनं जास्तीत जास्त आधुनिक ॲडव्हान्स्ड मशिनरी, आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला असून यासाठीच्या 2 नवीन सुविधा सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. हा सर्जिकल रोको मेकिंग इंडिया आहे, हे याचं खास वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. नामदार प्रकाश आंबेडकर यांनी ॲस्टर आधार हॉस्पिटलनं सुरू केलेल्या या नवीन सुविधेचं कौतुक केलं. उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत हॉस्पिटलमध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटलचं नाव आहे. कोल्हापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्याला या हॉस्पिटलचा मोठा फायदा होत असून कोल्हापूर हे मेडिकल हब होण्यासाठी त्या दिशेनं वाटचाल करत आहे. यामध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटल महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणि गतिशीलता आणण्यासाठी सर्व यंत्रणा ऑनलाईन करण्यावर भर असल्याची माहिती आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी दिली. डॉक्टर अजय केणी यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी अविस्मरणीय क्षण असल्याचं सांगून ही सेवा कोल्हापूरमध्ये सुरू करतोय याचा सार्थ अभिमान असल्याचं सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एका फोनवर 84 IVF सेंटरना परवानगी दिली. भविष्यात महाराष्ट्र आरोग्याच्या बाबतीत एका वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वास डॉक्टर केणी यांनी व्यक्त केला. डॉक्टर निखिल गुळवणी यांनी SSI मंत्रा 3.0 या सर्जिकल रोबोविषयी माहिती दिली. रोबोटिक सर्जरी मशीनमुळे शस्त्रक्रियेमध्ये अधिक अचूकता येते. इंटरनेटच्या सहाय्यानं जगभरातून कुठूनही याला ऑपरेट करता येऊ शकतं. अधिक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सहज सोप्या पद्धतीनं करता येतात. रुग्णाला कमी वेदना होतात, कमी रक्तस्राव होतो, संसर्गाचा धोका नसतो, जलद रिकव्हरी होते, अशी अनेक वैशिष्ट्ये डॉक्टर गुळवणी यांनी सांगितली.
यावेळी डॉक्टर नंदिता परांजपे जोशी, डॉक्टर डॅलन फर्नांडिस, अतुल कोळेकर यांच्यासह हॉस्पिटलमधील सर्व विभागाचे डॉक्टर्स आणि स्टाफ उपस्थित होता. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी तर काही वेळानंतर ऊन, असा ऊन पावसांचा खेळ आज दिवसभर कोल्हापुरात पाहायला मिळाला. ऊन पावसाच्या या खेळामुळं श्रावण महिन्याची अनुभूती येत होती. पावसाचा जोर कमी राहिल्यानं नद्यांच्या पाणी पातळी देखील घट झाली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला. दिवसभरात शहरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पावसाचा जोर कमी राहिला. पाऊस कमी झाल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. सायंकाळी 5 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 2 इंचांवर पोहोचली होती. तर जिल्ह्यातील 48 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मोहरम सणाला विशेष महत्त्व आहे. खत्तल रात्र झाल्यानंतर आज पारंपरिक वाद्यांच्या गजरात पंजांचं विसर्जन करण्यात आलं. मोहरम या सणाला हिंदू मुस्लिम ऐक्याची सामाजिक झालर आहे. हा सण मुस्लिम बांधवांचा असला तरी त्यात हिंदू बांधवही मोठ्या संख्येनं सहभागी होतात. कोल्हापूर शहरात मोहरमच्या काळात पंजे विसर्जनाची विशेष परंपरा आहे. शहर आणि परिसरात यंदाही 150हून अधिक पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. काल शनिवारी रात्री खत्तल रात्रीचा विधी झाला. त्यानंतर आज रविवारी दुपारनंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पंजे विसर्जनासाठी बाहेर पडले. सायंकाळी 4 नंतर बहुतांश पंजे शिवाजी रोड, भवानी मंडप, जुना बुधवार पेठ परिसरात आले. तिथून ते पंचगंगा घाटाकडे गेले. अबिराच्या उधळणीच्या साक्षीनं विसर्जन करण्यात आलं. काही तालमींनी तालीम परिसरातच पंजांचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन केलं. आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर ते नंदवाड अशी आज पारंपरिक पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना गोकुळ दूध संघाच्या वतीनं मोफत सुगंधी दूध आणि हरिपाठ पुस्तकाचं वाटप करण्यात आलं. आषाढी एकादशीच्या निमित्त कोल्हापूरचे प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळ या मार्गावर आज पारंपरिक पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत हजारो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात सहभागी झाले होते. या भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत सुगंधी दूध आणि 5,000 सार्थ हरिपाठ पुस्तकांचं वाटप गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना अध्यक्ष मुश्रीफ यांनी गोकुळतर्फे वारकऱ्यांना दिलेलं दूध आणि हरिपाठ हे केवळ सेवा नव्हे तर भक्तिभावातून केलेलं योगदान असल्याचं सांगितलं. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह अन्य संचालक आणि अधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया न झालेलं फेसाळलेलं प्रदूषित पाणी थेट चेंबरमधून पंचगंगा नदीत मिसळत असल्याचं गंभीर वास्तव आज समोर आलं. विश्वास बालीघाटे यांनी पाहणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. संबंधित विभागानं हे सांडपाणी थांबवण्यासाठी उपाययोजना करावी, नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा बालीघाटे यांनी दिलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र आज दुपारी विश्वास बालीघाटे यांनी केलेल्या पाहणीत या प्रकल्पामधून प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट चेंबरमधून पंचगंगा नदीत मिसळत असल्याचं समोर आलं. प्रदूषित पाण्याचा शेतीला मोठा फटका बसत असून याबाबत संबंधित विभागानं हे सांडपाणी रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. कितीतरी वर्ष झालं आम्ही ह्या प्रदूषणच्या पाण्यासाठी आता भांडतोय. हे इचलकरंजी नगरपालिकेचं महानगरपालिकेचं एटी प्लांट आहे आणि हे पाणी सगळं हे पाणी इथं येत आहे. आता एवढं इथं घाण व्हायला आहे. असंच ह्या खालनं पाईपलाईनमधनं तिथं वाढत गेलेलं आहे आणि तेच पाणी त्या आपल्या महापौर आता तिथं या लागलं आहे त्या पंचगंगा नदीत जो मिसळत आहे. त्या मिसळल्यामुळं आमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आहे. आमचे शेती ह्या पाण्यामुळे बिघडत आहे आणि यामुळं गॅस्ट्रो होणे, कावीळ होणे, अंगाला खाज सुटणे हे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि ह्याचबरोबर शासनानं आरोग्य विभागानं याच्यात गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर ती निर्णय लावावा या पाण्याचा, नाहीतर आम्हाला उग्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. पाहणीवेळी राजू माणगावकर, सुभाष चौगुले, यशवंत चंदुरे, शीतल दणाणे, संजू मालगावे तसंच शेतकरी उपस्थित होते. इचलकरंजी शहर आणि परिसरातील सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये
आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय झालं होतं. इचलकरंजीतील गावभाग परिसरात असणाऱ्या 150 वर्षांपूर्वीच्या घोरपडे सरकारकालीन विठ्ठल मंदिरात उगले परिवारातर्फे पूजा करण्यात आली. यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जवाहरनगर आणि थोरात चौकात असणाऱ्या विठ्ठल मंदिरातही भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी भक्तांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी असा जयघोष केला. मंगळवार पेठ परिसरातील महिला मंडळांनी संत ज्ञानेश्वरांची पालखी घेऊन शहरातील मुख्य मार्गावरून दिंडी काढली. या दिंडीत चिमुकल्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशभूषा साकारत वारीचा आनंद लुटला. टाळ मृदंगाच्या गजरात डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला दिंडीत सहभागी झाल्या होत्या. आषाढी एकादशीनिमित्त आज नंदवाळ दिंडीतील वारकऱ्यांना आणि भाविकांना डी.वाय. पाटील ग्रुप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नवीन वाशीनाका इथं फराळ वाटप करण्यात आलं. डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापुरातील मिरजकर तिकटीपासून प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळपर्यंत पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार यावर्षीही टाळ मृदंगाच्या गजरात माऊलींची पालखी विठ्ठल मंदिरापासून नंदवाळकडे प्रस्थान झाली. विठुनामाचा जयघोष करत हजारो अबालवृद्ध या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी काही काळ एकत्र येत माऊलींच्या पालखीचं सारथ्य केलं. रंकाळा ते नंदवाळ या पालखी मार्गावर शहरातील तसंच आसपासच्या गावातील भाविक दिंड्या पताका घेऊन सहभागी झाले होते. सेवाभावी संस्थांच्या वतीनं दिंडीतील सहभागी भाविकांना ठिकठिकाणी फराळाचं वाटप करण्यात येत होतं. दरम्यान नवीन वाशी नाक्याजवळ डी.वाय. पाटील ग्रुप आणि काँग्रेसच्या वतीनं भाविकांना दिवसभर फराळ वाटप करण्यात आलं. डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी पायी दिंडीत सहभागी झालेल्या भक्तांना फराळाचं वाटप करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, प्रकाश भोपळे, राजू साबळे, दिग्विजय मगदूम, सुयोग बगदूम, अभिजित देठे, महादेव मोरे, नंदू पिसे, गजानन विभूते, धनंजय बोंगाळे, ओम भोपळे, सुधाकर साळुंखे, प्रशांत पोवार आदी उपस्थित होते. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, अवधूत साळोखे, सागर साळोखे, विजय देसाई यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावत भाविकांना फराळ वाटप केलं. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात घरफोडी झाली आहे. यात चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे 1.5 लाखांचा ऐवज लंपास केलाय. शनिवारी सायंकाळी हा प्रकार समोर आलाय. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात राहणारे मायाप्पा बोरगावे आणि त्यांच्या घरातील लोक शनिवारी शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी दुपारी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील तिजोरीचं लॉक तोडून चोरट्यांनी 1.5 तोळे सोन्याचं नेकलेस, अर्धा तोळे सोन्याचे कानवेल, चांदीचा छल्ला आणि रोख 5,000 रुपये असा सुमारे 1.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत मायाप्पा बोरगावे यांनी हुपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रति पंढरपूर नंदवाळला जाणाऱ्या दिंडीचा पुईखडी इथं रिंगण सोहळा पार पडला. हजारो वारकऱ्यांनी या रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर करत संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा समितीतर्फे करवीर तालुक्यातील नंदवाळ इथं पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं. ही दिंडी संकल्प सिद्धी कार्यालयासमोरील पुईखडी मैदानावर आल्यानंतर या ठिकाणी रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात शहरासह खेडोपाड्यातील हजारो वारकरी सहभागी झाले होते. चांदीच्या पालखीतून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आणण्यात आली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यानंतर मैदानावर अश्वरिंगण सोहळा आयोजित करण्यात आला. या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी विठ्ठल भक्त आणि वारकरी यांनी भर पावसात मोठी गर्दी केली होती.
सारेजण विठ्ठल नामात आणि भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन गेले होते. अनेक लहानगे सुद्धा विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी सहभागी महिला वारकऱ्यांनी फुगड्या खेळून आनंद साजरा केला. अनेक सामाजिक संघटनांकडून उपवासाचे खाद्यपदार्थ, पाणी आणि सरबतचं वाटप करण्यात आलं. हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर यांनी या मार्गावरील कचरा संकलित करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत विठ्ठलाप्रती आपली भक्ती दाखवून दिली. या संपूर्ण मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या रिंगण सोहळ्यानंतर दिंडी नंदवाळच्या दिशेनं रवाना झाली. आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळ इथं आज भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी दर्शनासाठी आलेले वारकरी आणि भाविकांना फिनोलेक्स पाईप्स आणि फिटिंग्स यांच्या वतीनं फिनोलेक्स बॅग आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळ इथं दरवर्षी आषाढी एकादशी दिवशी भव्य यात्रा भरते. ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही त्या लाखो वारकरी आणि भाविकांनी आज नंदवाळमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या वारकरी आणि भाविकांना फिनोलेक्स पाईप्स आणि फिटिंग्सच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते फिनोलेक्स बॅग आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी पोलीस उपअधीक्षक अप्पासो पवार, फिनोलेक्सचे अधिकृत वितरक श्री एंटरप्राइजेस कोल्हापूरचे विनय नलवडे, फिनोलेक्स पाईप आणि फिटिंगचे अतुल गबाळे, शिरीष जगदाळे, वैभव कुलकर्णी, आकाश खैरे, सौरभ नलावडे, दत्त एजन्सीज मुदाळतिट्टाचे विजय पाटील, प्रगती हार्डवेअर स्टोअर्स कोल्हापूरचे जयंती पटेल यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त कसबा पावडा इथल्या अशांत मोरे या मायक्रो आर्टिस्टनं तांदूळ आणि तुळशीच्या पानावर विठुरायाचं मायक्रो चित्र साकारलंय. अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी हे चित्र साकारलंय. मोरे यांनी आतापर्यंत 50हून अधिक मायक्रो चित्र काढले आहेत. यामध्ये तिळावर छत्रपती शिवाजी महाराज, नखावर अण्णाभाऊ साठे, सुपारीवर श्री अंबाबाई देवीच्या मायक्रो चित्रांचा समावेश आहे. आषाढी एकादशी निमित्त मी तांदळावर मायक्रो पेंटिंग बनवलेलं आहे. ह्या पूर्ण कलाकारांच्या मध्ये एक नवीन अशी एक कला मला एक साकारायची होती आणि ते साकारताना वेगवेगळ्या प्रत्येक कलाकारांची वेगवेगळी शैली असते. मी एक मायक्रो आर्ट म्हणून एक प्रकार निवडला. त्यामध्ये माझं एक स्वतःचं एक नाव तयार करायचं होतं. मायक्रो आर्टमध्ये मायक्रो आर्ट म्हणजे काय की खूप कमी साईजमध्ये पेंटिंग 2 mm, 5 mm, 10 mm पूर्ण म्हणजे 1 इंचाच्या आतील सगळे म्हणजे जेवढं बारीक बारीक काम आहे ना जे डायरेक्टली डोळ्यानं बघू शकता येत नाही. त्याला भिंग वगैरे लेन्सचा वापर करावा लागतो. कोल्हापूरमधील कलाकारांच्या मध्ये मायक्रो आर्टिस्ट म्हणून एक नाव आणि ओळख माझी वेगळी तयार केलेली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येते आहे. त्यानुसार हातकणंगले तालुक्यातील तिळवणी इथं प्राथमिक आरोग्य केंद्र साजणी आणि उपकेंद्र माणगावच्या वतीनं साथरोग सर्वेक्षण करण्यात आलं. साथीच्या आजारांचा फैलाव वाढल्यानं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुसार हातकणंगले तालुक्यातील तिळवणी इथं प्राथमिक आरोग्य केंद्र साजणी आणि उपकेंद्र माणगाव यांच्या वतीनं डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप आदी कीटकजन्य आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आशा सेविकांच्या मदतीनं गावात साथरोग सर्वेक्षण करण्यात आलं. यावेळी घरामध्ये पाणी साचलेल्या टाक्यांची पाहणी करण्यात आली. अळी किंवा डास आढळून आलेलं पाणी न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. आपला परिसर स्वच्छ ठेवा, पाणी उकळून प्यावं, साथीच्या आजारांची लागण झाल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं. साजणीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल पडिया, डॉक्टर रीझ बोरगावे, आरोग्य निरीक्षक बजरंग शिंदे, आरोग्य अधिकारी सूरज कांबळे, प्रशांत सूर्यवंशी, आरोग्य सेविका गौरी कांबळे, ज्योती जोशी आणि गटप्रवर्तक नीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीनं सहकार मंत्रालय स्थापना सप्ताह
आणि आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या वतीनं भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचा स्थापना सप्ताह आणि 5 जुलै हा आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयात सहकार ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि इतर संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावर्षी सहकार सर्वांसाठी चांगले भविष्य घडवतात ही थीम ठेवण्यात आली होती. या संकल्पनेला अनुसरून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं विविध विभागांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ, महालक्ष्मी पशुखाद्य, आयुर्वेदिक उपचार व उत्पादनं, महिला डेअरी सहकारी नेतृत्व, विकास कक्ष, स्लरी उत्पादन आदींचा समावेश होता. स्टॉल्सचं उद्घाटन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे आणि सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांचे सचिव, महिला स्वयंसेविका, गोकुळचे अधिकारी, कर्मचारी तसेच सहकार विभागातील मान्यवरांनी या स्टॉल्सना भेट दिली. या प्रदर्शनात महिला बचत गटाच्या स्टॉलवर सुमारे 35,000 तर गोकुळच्या दूध उत्पादकांच्या स्टॉलवर 15,000 अशी एकूण 50,000 रुपयांची उलाढाल झाली. यावेळी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक बाळासाहेब खाडे, S.R. पाटील, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर यांच्यासह इतर संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापुरातल्या शाहूपुरी इथल्या अल्पना चौगुले यांनी वृत्तपत्र कागदाच्या लगद्यापासून विठ्ठलाचं सुंदर चित्र साकारलंय. तसंच त्यांनी मण्यापासूनही विठुरायाचं चित्र बनवलंय. चौगुले या गेल्या 36 वर्षांपासून स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. रिकाम्या वेळेत या कलेची आवड जोपासतात. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पेंटिंग करणारी पहिली महिला म्हणूनही यापूर्वी त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन्मानित केलंय. आपल्या सर्वांना आज आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आषाढी एकादशी निमित्त इथं एक विठ्ठलाची मूर्ती साकारलेली आहे. ती उत्कृष्ट अशी बेस्ट फ्रॉम वेस्ट अशी एक कलाकृती आहे. आपल्याकडे असणाऱ्या जुने न्यूज वर्तमानपत्र आहेत, ती वर्तमानपत्र आपण पाण्यामध्ये भिजवून त्यामध्ये फेविकॉल सारखी चिकट द्रव्य मिसळून त्याचा लगदा तयार करून ही केलेली ही एक 3D अशी एक मूर्ती आहे. आपण बघत असाल आणि ती अत्यंत सुंदर अशी एक मूर्ती आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये एक छान त्याचं एक शोभिवंत मूर्ती म्हणून तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर मी ऑइल कलरमध्ये केलेला विठ्ठल पण तुम्ही बघत असाल, ते पण एक कंपोजिशन आपण बघू शकता. सर्व वारकरी आणि सर्व त्यांच्यामध्ये मी दाखवलेले आहेत. त्याबरोबर मी अलीकडेच एक मण्यांचा पण विठ्ठल साकारलेला आहे, तोही आपण बघू शकता. अशा प्रकारे विठ्ठलाचे अनेक अंग मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आपल्या सर्वांना उपयोग होईल असं मला वाटतं. आणि मागं आपलं माझे शिवराज्याभिषेक पेंटिंगही आपण बघत आहात. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळी इथल्या न्यू हायस्कूलनं आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या उपवासाचे पदार्थ बनवणे आणि वारकरी वेशभूषा स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत 60 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आषाढी एकादशीनिमित्त कसबा तारळी इथल्या न्यू हायस्कूलने विद्यार्थ्यांसाठी उपवासाचे पदार्थ बनवण्याची स्पर्धा आणि वारकरी संप्रदाय वेशभूषा स्पर्धा भरवली होती. उपवास फराळ प्रदर्शनात 45 प्रकारांहून अधिक उपवासाच्या खमंग आणि चटपटीत पदार्थांनी आषाढी एकादशीची लज्जत वाढवली. उपवास पदार्थांच्या थाळ्यांवर लावलेले प्रबोधनात्मक फलक आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विशेष लक्षवेधी ठरली. वारकरी संप्रदाय वेशभूषा स्पर्धेत 60 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करीत काढलेल्या दिंड्या लक्षवेधी ठरल्या. ठिकठिकाणी महिलांनी पालखीचं पूजनही केलं. मुलींनी झिम्म्याचा फेर धरला तर मुलांनी संतांचा जयघोष करीत टाळ मृदंगाच्या तालावर धरलेल्या ठेक्यानं स्पर्धेचा उत्साह वाढवला. विद्यामंदिर चक्रेश्वरवाडीच्या शाळेच्या वतीनंही गावातून दिंडी काढत प्रबोधन केलं. करवीर आणि गगनबावडा तालुक्यातील आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आणि रिंगण सोहळा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. करवीर तालुक्यातील अनेक गावात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
सांगरूळमधील विठ्ठल मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी कुंभी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष चेअरमन निवास वातकर, कुंभी बँकेचे माजी संचालक जनार्दन भाऊ खाडे यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. विठ्ठल मंदिरात सुयश खाडे यांनी तुळशी वृंदावन घेऊन उभ्या असलेल्या महिलेची आणि विठ्ठलाची आकर्षक रांगोळी काढली होती. यावेळी काढण्यात आलेल्या वारकरी दिंडीत पारंपरिक वेशभूषेत चिमुकले सहभागी झाले होते. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम हा जयघोष करीत आणि टाळ मृदंगाच्या गजरात ही दिंडी काढण्यात आली. केरले कुमार आणि कन्या विद्या मंदिर तसंच लोघे विद्या मंदिरच्या वतीनंही वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील खाटांगळे, कळे, हुपरी, रुकडी, दत्तवाड परिसरातील वारकऱ्यांची दिंडी आज आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती इथं सत्य साईबाबांच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली. या दिंडीत सुमारे 250 वारकरी सहभागी झालेत. महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूरप्रमाणेच आंध्र प्रदेशमधील पुट्टपर्ती इथल्या श्री सत्य साईबाबांच्या प्रशांती निलमय या आश्रमापर्यंत दरवर्षी आषाढी एकादशी वेळी दिंडीनं जातात. आंध्र प्रदेशमधील धर्मावरम ते पुट्टपर्ती हे 45 किलोमीटरचं अंतर 4 दिवस चालत पूर्ण करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील खाटांगळे, कळे, हुपरी, रुकडी, दत्तवाड या परिसरातील दिंड्या पुट्टपर्तीला सत्य साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात. यामध्ये 250 वारकऱ्यांचा सहभाग असतो. यंदाही टाळ मृदंगाच्या गजरात धर्मावरम येथील शिर्डी साई मंदिरातून दिंडीची सुरुवात करण्यात आली. जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ओम श्री साईराम या नामाचा जयघोष करत आणि टाळ मृदंगाच्या गजरात या दिंड्या रवाना झाल्या. आषाढी एकादशी दिवशी दिंडी पटपूर्तीला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी वारकरी श्री सत्य साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतात. हातकणंगले तालुक्यातील किणी इथल्या नवीन वसाहतीमधील 2 कुलूपबंद घरं फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे 6 लाखांचा ऐवज लंपास केलाय. शुक्रवारी रात्री या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. हातकणंगले तालुक्यातील किणी इथल्या प्राथमिक शिक्षिका अदिती ठाणेदार या प्राथमिक शाळेजवळील नवीन वसाहतीमध्ये राहतात, तर नेज इथं नोकरी करतात. नेहमीप्रमाणे त्या शुक्रवारी बंगल्याला कुलूप लावून कोल्हापुरातील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्या. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी पुढील बाजूच्या दरवाजाचं कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला आणि तिजोरी कपाट फोडून 6 तोळे सोन्याचे दागिने तसंच 50,000 रुपये रोख रक्कम लंपास केली. शनिवारी दुपारी त्या घरी परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यांनी तात्काळ पेठवडगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ठसे तज्ज्ञांना आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. जयसिंगपूर विभागाच्या उपाधीक्षक रोहिणी साळुंखे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. चोरट्यांनी ठाणेदार यांच्या बंगल्यालगत असलेला प्रमोद कुलकर्णी यांचा बंद बंगलाही फोडला. त्या ठिकाणी 40 ते 50,000 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. आषाढी एकादशीनिमित्त कागल तालुक्यातील मुरगुड शहरात विठ्ठल रुक्मिणीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध मंदिरांमध्ये या पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. आषाढी एकादशीनिमित्त मुरगुड शहरात विठ्ठल रुक्मिणीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मुरगुडच्या विठ्ठल मंदिरातून ही पालखी भक्तिमय वातावरणात निघाली. या पालखी मिरवणुकीत विठ्ठुनामाचा गजर करत आणि टाळ मृदंगाच्या तालावर वारकरी तल्लीन झाले होते. शहरातील अंबाबाई मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर, राणा प्रताप चौकातील गणेश मंदिरा यासह अनेक ठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी वारकऱ्यांना उपवासाचे पदार्थ देण्यात आले. इचलकरंजीतील रॉयल फाउंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं नवचैतन्य आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हा उपक्रम राबवल्यानं विद्यार्थी आणि पालकांमधून समाधान व्यक्त होतंय. या उपक्रमात रॉयल फाउंडेशनचे अध्यक्ष आयान नूर, उपाध्यक्ष गोवर्धन तुकाराम माने, प्रतीक भंडारे, युवराज शिंदे, शौर्य पाटील, काशिलिंग करके, अथर्व माणगावे, सृजन पाटील, अथर्व तारदाळे, हर्षवर्धन चौगुले, सिद्धवेद साळुंके यांचा सहभाग होता. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळमध्ये आषाढी एकादशी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
तर 700 ते 800 दिंड्यांचा यामध्ये सहभाग होता. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी यात्रा संपन्न झाली. अखंड हरिनामाचा जयघोष करत आणि मुखी संतांचे अभंग गात खांद्यावर पताका घेऊन वैष्णव भक्त आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला टाळ मृदंगाबरोबर विठू माऊलीचा गजर करत दिंड्या रात्रीपासूनच नंदवाळकडे येत होत्या. पहाटे 3 वाजता या ठिकाणी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. यंदा राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील गोपाळ हतकर, आनंदी हतकर या दाम्पत्याला अभिषेक आणि महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला. यावेळी करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे, करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारी, सरपंच अमर कुंभार, उपसरपंच तानाजी कांबळे, पोलीस पाटील विनायक उलपे, श्रीपूजक विश्वास पाठक, ग्रामविकास अधिकारी प्रियांका पाटील, वायडी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. या ठिकाणी महाकाकड आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. दिवसभरात लाखो भाविक आणि वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यंदा सुमारे 700 ते 800 दिंड्यांनी नंदवाळ आषाढी वारीत हजेरी लावली होती. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मसुद्दीर शेख, करवीरचे आरोग्य अधिकारी उत्तम मदने, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण मस्के, समुदाय आरोग्य अधिकारी अनिल गबरे, कनिष्ठ अभियंता योगेश साळुखे यांच्याशिवाय अत्यावश्यक सेवेतील 11 विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर विरोध करावा. कुरुंदवाडमधील पूर परिषदेत करण्यात आला महत्त्वपूर्ण ठराव. धरणामधील पाणी विसर्गाबाबत दोन्ही सरकारनी समन्वय ठेवण्याची कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक प्रफुल्ल झपके यांची सूचना. विठू नामाच्या जयघोषात प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या नंदवाळात आषाढी एकादशी यात्रेचा उत्साह. दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. सोहळ्यात 700 ते 800 दिंड्यांचा सहभाग. राज्यातील सर्वंकष घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण निश्चितीबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न. कोल्हापुरात पावसाची उघडझाप. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट. आणि कोल्हापूर जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात संपन्न. विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.